प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात आणि याच आंधळ्या प्रेमातून अनेक दुर्दैवी घटना घडल्याचं आपण अनेकदा पाहिलेलं आहे। पुण्यातील बाणेर परिसरामध्ये सुद्धा अशीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे आणि ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे। नेमकं या ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये काय घडलेलं आहे आणि नेमकी घटना काय झालेली आहे हे आज आपण या स्पेशल रिपोर्ट मधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी, तुम्ही पाहत आहात LS मराठी। बाणेर परिसरामधल्या ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये एक महिला त्या ठिकाणी मेडिटेशनचं काम करत होती। या महिलेला तिच्याच शाळेतला एक जो मित्र होता तो भेटलेला होता। या दोघांची ओळख झालेली होती, एका गेट टुगेदर मध्ये या दोघांची ओळख झालेली होती आणि त्यानंतर हा जो इसम आहे तो सातत्याने या महिलेशी बोलत होता। त्यांचं फोनवरनं सुद्धा बोलणं चालू झालेलं होतं आणि कालांतराने हा जो इसम आहे हा सुद्धा या सेंटरमध्ये कामासाठी म्हणजे सेवा देण्यासाठी रुजू झालेला होता। ब्रह्मकुमारी हे सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये ही महिला अनेक वर्षांपासून कामाला होती आणि तिच्या सोबत याच ब्रह्मकुमारी सेंटरची जी जागा आहे, जी जागा खरं तर भाड्याने या ब्रह्मकुमारी सेंटरला चालवण्यासाठी दिलेली होती, त्या रायकर मळ्यातील जे संजय रायकर आहेत यांचा मुलगा त्याचं नाव आहे घनश्याम, हा त्या ठिकाणी कामाला होता आणि तो सुद्धा तिथं सेवा देण्याचं काम करत होता। त्याच दरम्यान ही जी महिला होती आणि ही महिला आणि हा जो घनश्याम आहे यांची सुद्धा ओळख झालेली होती। पण मी सुरुवातीला जसं म्हटलं की या महिलेचा शाळेतला जो मित्र होता तो या ठिकाणी कामासाठी येत होता, त्यांची सुद्धा ओळख झालेली होती आणि सातत्याने मग या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न आहे तो हा करत होता। मुळामध्ये जो आरोपी आपण म्हणतोय की त्याचं नाव आहे सोलोमन शेंडगे असं त्याचं नाव आहे आणि तो सातत्याने मेडिटेशन मध्ये काम करत होता आणि या दरम्यान त्या महिलेशी सुद्धा ओळख वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि दोघांमध्ये संभाषणाला सुद्धा सुरुवात झालेली होती। हा जो शेंडगे नावाचा आरोपी आहे त्याने त्याचं लग्न झालेलं होतं, पण त्याचा 10 वर्षापूर्वीच डिवोर्स झालेला होता आणि हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं। पण तो सध्या एकटाच राहत होता, काम त्याला नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी या महिलेशी म्हणजे त्याची जी शाळेतली मैत्रीण होती त्याशी संपर्क केला आणि त्यानंतर याच ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये तो सुद्धा कामाला यायला तिथं सुरुवात त्यांनी केलेली होती। पण त्याच दरम्यान हा जो आधीचा जो जागा मालक आहे आणि जागा मालकाचा जो मुलगा या ठिकाणी कामाला होता त्याचं आणि या महिलेचं सातत्याने बोलणं व्हायचं, मात्र हेच बोलणं या शेंडगेला खटकत होतं आणि सातत्याने तो तिला म्हणत होता की तू याच्याशी का बोलते, आणि जे लग्न त्याला करायचं होतं म्हणजे त्यांनी लग्नाची सुद्धा मागणी घातलेली होती, पण त्या महिलेने याला नकार दिलेला होता आणि त्यानंतर सातत्याने यांच्यामध्ये वाद सुद्धा होत होता। आता आपल्याकडे जी FIR कॉपी आहे ज्याच्यामध्ये जो मयत झालेला आहे त्याच्या वडिलांनी जी पोलीस स्टेशन मध्ये जो जबाब दिलेला आहे त्यानुसार ब्रह्मकुमारी सेंटर जे आहे ते भाड्याने यांनी चालवायला दिलेलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांचा जो मुलगा आहे त्याचा 6 तारखेला याच महिन्यामध्ये 6 तारखेला सकाळी 11 वाजता निर्घृणपणे खून करण्यात आलेला होता आणि तो जो खून करणारा होता तो हा सोलोमन शेंडगे होता। त्यांनी त्याचा खून केल्याचं समोर आलेलं आहे। 11 वाजता ही सगळी घटना घडलेली होती आणि याच ब्रह्मकुमारी सेंटरच्या काही अंतरावर या सोलोमन शेंडगे यांनी तो जो मुलगा आहे तिथं काम करणारा घनश्याम याला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि त्यांच्या तिथं वाद झाला। या सोलोमन शेंडगे याला संशय असा होता की या महिलेचा आणि या घनश्यामचे प्रेम संबंध आहेत आणि त्यामुळेच त्याला हे खटकत होतं आणि सातत्याने तो या संदर्भातला वाद आहे तो यांच्याशी घालत होता। याआधी सुद्धा घनश्याम याला या सोलोमन शेंडगेने धमकावलेलं सुद्धा होतं आणि ही बाब त्याच्या वडिलांच्या निदर्शनास सुद्धा आलेली होती, पण त्यावेळेस त्यांनी फारसं याकडे लक्ष दिलं नाही। मात्र नंतर सातत्याने हा जो वाद आहे तो सुद्धा सुरूच होता आणि अखेर 6 तारखेला या सोलोमन शेंडगे याने घनश्याम याचा काटा काढवण्याचं ठरवलं आणि याच ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये त्याला बाहेर बोलून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले आणि जागीच त्याचा मृत्यू झाला। ही सगळी बाब ज्यावेळेस या घनश्यामच्या आईला समजली त्यावेळेस ती सुद्धा त्या ठिकाणी धावत आली आणि त्याचे वडील सुद्धा त्या ठिकाणी धावत आले आणि त्यावेळी तो जो सोलोमन शेंडगे आहे त्याच्यासोबत आणखीन इतर 2-3 त्या ठिकाणी उपस्थित होते। वॉचमॅन त्या सोसायटीचा सुद्धा होता आणि जी महिला आहे ती सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। पण हा सगळा प्रकार त्यांच्या आईवडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वॉचबद्दलची विचारणा केली आणि वॉचमनने हे सगळं जे केलेलं आहे ते समोरच्या व्यक्तीने म्हणजे सोलोमन शेंडगे यांनी केलेलं आहे असं सांगितलं। त्यानंतर तातडीनं या घनश्यामला जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, पण डॉक्टरांनी त्याला या घटनेच्या म्हणजे दाखल करण्याच्या आधीच
मृत घोषित केलेलं होतं, पण हा सगळा प्रकार नंतर उघडकीस आला आणि बाणेर पोलीस स्टेशनमध्ये या घनश्यामच्या वडिलांनी या संदर्भातली तक्रार दिलेली होती। जबाबामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो सोलोमन शेंडगे आहे तो या महिलेला ओळखतो, शाळेमध्ये हे दोघं एकत्र होते, पण नंतर जो विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा असतो म्हणजे गेट टुगेदर ज्याला आपण म्हणतो, त्या दरम्यान या दोघांची पुन्हा एकदा ओळख झालेली होती आणि या दरम्यान सोलोमन शेंडगे यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या महिलेला ऍड केलेलं होतं आणि त्यानंतर सातत्याने त्यांच्यामध्ये संभाषणं ही होत होती, पण कुठेही सातत्याने तो तिला तिच्या प्रेमासंदर्भातली मागणी आहे ती करत होता, कारण की माझं आधीच लग्न झालेलं होतं, पण मी सध्या पत्नीसोबत राहत नाही आणि त्यामुळे मी सध्या एकटा राहतो असं त्यांनी सातत्याने या महिलेला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, पण महिला मात्र त्याच्याशी जुळून घेत नव्हती किंवा त्याला होकार देत नव्हती आणि त्यामुळे जे काम या तिघं मिळून या मेडिटेशन मध्ये करत होतं ते चालत होतं। पण 6 तारखेला मात्र या सोलोमन शेंडगे याने घनश्याम याला संपवण्याचा प्लॅन आहे तो आखला आणि त्यानंतर आपण पाहिलं की तीक्ष्ण हत्याराने त्याची हत्या सुद्धा केलेली होती। ज्यावेळेस या घनश्यामच्या वडिलांनी या महिलेला या संदर्भातली विचारणा केली त्यावेळेस तिने असं सांगितलं की हा माझ्या शाळेतला मित्र आहे, पण आमची फारशी ओळख ही याच्या संदर्भातली नाहीये आणि हे सगळं तिने स्पष्टीकरण आहे ते सुद्धा दिलेलं होतं। बाणेर पोलिसांनी आता या संदर्भात सोलोमन शेंडगे याला त्याच वेळी अटक केलेली आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे, त्याची चौकशी सुद्धा केली जात आहे आणि त्याचबरोबर जी महिला होती, ज्या महिलेच्या भोवती हे सगळं प्रकरण फिरलेलं होतं, त्या महिलेची सुद्धा चौकशी आणि तिचा सुद्धा जबाब आहे तो सुद्धा घेण्यात आलेला आहे। सद्यस्थिती तरी हे प्रेम प्रकरण नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे, म्हणजे एकतर्फी प्रेम हे होतं आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी तपास आहे तो सुद्धा सुरू केलेला आहे। सोलोमन शेंडगे हा सातत्याने या महिलेच्या मागे लागलेला होता, लग्न करू असा तगादा त्याने लावलेला होता आणि त्याच दरम्यान हा जो घनश्याम आहे, जो या मूळ मालकाचा मुलगा होता, तो त्या ठिकाणी कामाला होता, सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात होतं, त्याच्यावर मात्र त्यांनी संशय घेतला आणि संबंधित महिला आणि घनश्याम यांच्यामध्ये काहीतरी अफेअर आहे असा त्याला संशय येत होता आणि त्यामुळेच त्यांनी घनश्यामला संपवण्याचं ठरवलेलं होतं। तीक्ष्ण हत्याराने त्याची हत्या केली, त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि या संपूर्ण घटनेमध्ये घनश्याम याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। पण नेमकी ही घटना काय घडलेली आहे, प्रेम किती आंधळं असलेल्या या घटनेवरून स्पष्ट झालेलं आहे। आता महिलेचा जबाब घेतलेलाच आहे, पण नेमकं या प्रकरणामागे आणखीन काही वेगळा अँगल आहे का या दृष्टीने सुद्धा बाणेर पोलीस हा तपास करतायत। सध्या सोलोमन शेंडगे याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा हा तपास आहे तो केला जात आहे। पण या मागे या प्रेम प्रकरणामध्ये जी महिला आहे तिचं आणि या सोलोमन शेंडगेचं काय प्रेम प्रकरण होतं का, या अँगलनी सुद्धा पोलिसांकडून तपास केला जातोय। मात्र सध्या तरी अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये असं पोलिसांनी आपल्याला सांगितलेलं आहे। पण मेडिटेशन मध्ये हा सगळा प्रकार आहे तो घडलेला आहे, ज्याच्यामध्ये नाहक घनश्याम याला आपला जीव आहे तो सुद्धा गमावा लागलेला आहे। त्यामुळे एकतर्फी प्रेम हे कोणत्या थराला जातं हे पुन्हा एकदा बाणेरच्या या घटनेमधून समोर आलेलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। तुम्ही पाहत राहा LS मराठी। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, पुणे।